निमित्तानं उद्या अमरेश आसोलकर यांच्या घरी दुपारी 1 ते 3 पर्यंत महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेण्याची संधी या ठिकाणी घ्यावी अशी आपल्याला विनंती। ओव्हर टू कॉम्बॉक्स महेश डोंगरे अंतिम फेरीच्या सामन्यासाठी। विजय जिमखाना ग्रुपचे सर्व सदस्य आपण पॅव्हिलियन मध्ये एकत्र जमायचं आहे। यानंतर मी पुन्हा एकदा मायक्रोफोन सुपूर्द करतोय महेश डोंगरे यांच्याकडे। वेलकम महेश। धन्यवाद गुरु। सभी दर्शकों का फिर से एक बार सावंतवाड़ी के जिमखाना मैदान पर हार्दिक हार्दिक स्वागत। क्या मैच हुआ था। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। विल्फ्रेड फर्नांडिस ने कोशिश बहुत ही अच्छी की, लेकिन दाद देनी होगी प्रतीक इस गेंदबाज की। छक्का बैठने के बाद भी उन्होंने अपनी टीम को विजय दिला दी। यह अंतिम मुकाबला 3 ओवर का रहेगा। स्ट्राइक पर बाबू सावंत, अंपायर का मैच शुरू होने का इशारा। स्ट्राइक पर बाबू सावंत, नॉन स्ट्राइक पर गुरुप्रसाद पेडनेकर। यानी कि एक टीम रहेगी सबनिसवाड़ा की और एक टीम रहेगी समाज मंदिर की। यस, पहले गेंद पर क्लीन बॉल आउट हुए बाबू सावंत। जल्दी से जल्दी मैच को खत्म करना है, क्योंकि 6 बजने के लिए केवल 10 मिनट बाकी है और ऐसा मिनट बाकी अभी। नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए देखेंगे बाबू सावंत की जगह लेने के लिए साई लाखे। साई लाखे जो कि नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए निखिल कांबळे की अगली गेंद साई के लिए। इस बार गेंद जा चुकी है डिक्लेयर जोन में। स्लिप पर गेंद जा चुकी है डिक्लेयर जोन में। वहां पर 1 रन मिलेगा साई लाखे को। 1 रन के साथ स्कोर में बदलाव नजर आता हुआ। एक रन बिना किसी नुकसान, 1 विकेट पर 1 रन। गुरुप्रसाद पेडनेकर अब सामना करेंगे। बढ़िया स्ट्रोक, गेंद जा चुके कवर की दिशा में। यहां पर खतरा हो सकता है, लेकिन ओवरथ्रो हो चुका है। बैकअप बहुत ही अच्छा। गुरु खेल रहे अपने 1 के स्कोर पर। स्कोर बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट पर। पश्चिम की ओर सूरज ढलता जा रहा है और इस सूरज की किरणों को साक्षी रखकर आज का ये अंतिम मुकाबला शुरू है 2 अच्छी टीमों के बीच में। इस बार गेंद जा चुके हैं ऑन साइड में, शॉर्ट मिड विकेट पर। फील्डर जब तक गेंद को फील्ड करते 1 रन देने का मौका था साई लाखे के पास। 1 रन की सहायता से 3 पर स्कोर पहुंचता हुआ। 3 रन 1 विकेट पर। मोहन कांबळे अपनी गेंदबाजों का हौसला बुलंद करते हुए बढ़िया स्ट्रोक। इस बार गेंद जा चुकी है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक गुरु पेडनेकर के बैट से बैठता हुआ। स्कोर में बदलाव नजर आता हुआ अमोल 7 रन 1 विकेट पर।
निखिल कांबळे गुरु पेडनेकर के लिए फिर से एक बार ड्राइव किया, इस बार गेंद जा चुके हैं मिड ऑफ पर। दुर्गेश जब गेंद को फील्ड करते उठाते 1 रन देने का मौका था। ओवर समाप्त हुआ निखिल कांबळे का। एक ओवर की समाप्ति के बाद टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी टीम का स्कोर है 8 रन 1 विकेट पर। 12 गेंदों का खेल बचा है। 12 गेंदों का खेल बचा है। इस 12 गेंदों में कितने रन बनाते हैं बाबू स्पोर्ट्स के ये बल्लेबाज किरण मिस्त्री, जो कि बाएं हाथ के गेंदबाज किरण मिस्त्री अपनी पहली ओवर टीम की तरफ से दूसरी ओवर लेकर भटवाड़िया इनकी ओर से। एक समय ऐसा लग रहा था पिछले मैच में कि देवांश वॉरियर्स की टीम फाइनल मैच खेलेगी, लेकिन क्या गेंदबाजी की प्रतीक ने। प्रतीक से बातचीत जरूर होगी। बढ़िया स्ट्रोक, इस बार गेंद जा चुके हैं डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। महफिल जरूर हुई, 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं, जब तक स्ट्राइक गेंद पर थ्रो आए। अंपायर का इशारा आना बाकी है। ये देखिए रिव्यू लिया है अंपायर ने। यस, तीसरे अंपायर यहां पर दिखाई दे रहे हैं जो विल्सन। यस, धावबाद होता या ठिकाणी गुरुप्रसाद पेडणेकर आणि एक मोठा धक्का बसतोय बाबू स्पोर्ट्स क्रिकेट संघाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं कोण टाकेल? डाव्या हाताचा फलंदाज सागर पाटील। 2 गडी बाद, संघाची धावसंख्या अमोल 9 धावा। फटका चांगला खेळला होता गुरुप्रसाद पेडणेकर याने, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय यश नाईक याने। यशचे सुरेख क्षेत्ररक्षण, सरळ फेक केली स्ट्राइक यांच्या दिशेने आणि यष्टीरक्षकाने कुठची चूक केली नाही निखिल कांबळे याने। तरी गुरु पेडणेकरला धावबाद केलंय। रनआउट झालाय गुरु पेडणेकर। नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो सागर पाटील। 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रेक्षकांची तोबा गर्दी चारही बाजूने, बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांची अशी गर्दी पाहायला मिळते आहे या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती। आज सुट्टीचा दिवस, त्याच गुढी पाडवा। सागर पाटील डाव्या हाताचा फलंदाज सामना करेल या ठिकाणी किरण मेस्त्री याच्या पुढच्या चेंडूचा। सुरेख फटका, चेंडू जातोय, झेल होतोय या ठिकाणी। दिलीप मुंडिये या ठिकाणी झेल टिपतोय। शुभम लाखे या स्पर्धेचा ऑक्शन झाला होता गुरु, जवळजवळ मागच्या रविवारीच ऑक्शन झाला होता आणि जवळजवळ 7:45 वाजता सुरू झालेला ऑक्शन जवळजवळ रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत चालला होता। परंतु दाद द्यावी लागेल बाबू सावंत आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींना, कारण पहिलीच वर्ष आहे स्पर्धेचं, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी ऑक्शनात दिवसा घेतला जाईल असं बाबू सावंतांनी आताच डिक्लेअर केलंय। सुरेख फटका, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तो क्षेत्ररक्षक दिलीप मुंडिये।
दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या पोहोचते 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकानंतरही एका षटकाचा खेळ शिल्लक राहील. दहा धावा संघाची धावसंख्या. आपले मोबाईल सांभाळून ठेवा, पाकिटे सांभाळून ठेवा, कारण मोबाईल पाकिटे हरवल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्या. धावसंख्या होते ती म्हणजे 11 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय खंदारे आपली आवश्यकता आहे या ठिकाणी. चार गडी बाद संघाची धावसंख्या 11 अशी धावसंख्या. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे किरण मेस्त्री यांच्या. एक चेंडू शिल्लक आहे असे सांगतायत पंच स्कोरर या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर रनआउट, दुसऱ्या पुढच्या 2 बॉलला विकेट, त्याच्यानंतर 2 सिंगल. एक चेंडू शिल्लक आहे किरण मेस्त्री यांच्या चेंडू या गोलंदाज षटकामधील. एक चेंडू शिल्लक आहे. चला लवकर लवकर. एकही चेंडू डॉट गेला नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे. लवकर चेंडू टाकायचा आहे किरण. धावसंख्या अजूनही स्थिर आहे अमोल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू किरण मेस्त्री लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्याच्या समोर आहे तो साई लाखे. सुरेख पटका. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. फक्त एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. साईकडे स्ट्राईक राहील. धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर राहिले ते फक्त 6 चेंडू. यश नाईक एक वेगवान गोलंदाज. यश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉ चेंडू. चेंडू तडावला ठिकाणी. कव्हरच्या दिशेने पाहूया. झेलवण्याची शक्यता. झोकून दिले स्वतःला या ठिकाणी. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ते क्षेत्रक्षय गाडी. अतिशय सुरेख प्रयत्न. ग्लेन फिलिप्सची आठवण करून देणारा. धावसंख्या होती आहे या ठिकाणी ती म्हणजे 14 धावा. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. घोषित जागेमध्ये चेंडू गेलाय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहिले ते फक्त शेवटच्या आणि अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. बाबू आकेरकर, संतोष भाई केनवडेकर 32-38 या सामन्याचा आनंद लुटताना. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस चेंडू आणि हा बेमार चेंडू. नो चेंडू फ्री हिट असेल. पुढचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा.
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरेख फटका, चेंडू तटवलाय ऑन साइडला, चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. दिलीप मुंडे क्षेत्ररक्षक फेक करतोय स्ट्राइक यांच्या दिशेने. या ठिकाणी पाहूया अतिशय सुरेख रनिंग भेटून तिकीट पाहायला मिळते. धावसंख्या होते 19 धाबा. 19 धाबा. शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक राहिलेत अमोल. 3 चेंडू शिल्लक राहिलेत. 19 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. उमेश खटावकरचं सुद्धा आगमन होत आहे, त्याचे हार्दिक स्वागत. 19 धावा. उमेश खटावकर आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. उमेश खटावकर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक अंतिम षटकातील. 19 धावा फलकावरती लावले जात आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. राजू भालेकर आपल्याला विनंती आहे. सुरेख चेंडू या ठिकाणी. या ठिकाणी झेल उडतोय पॉइंटच्या दिशेने. झेल टिपतोय या ठिकाणी. 5वा धक्का बसतोय. 5 गडीबाद संघाची धावसंख्या अमोल 19 धाबा. नवीन फलंदाज मध्ये जातोय तो म्हणजे प्रतीक. या षटकामध्ये त्याच्यासाठी ऋषिकेश कारोडेकर आणि अमरेश असोलकर यांच्याकडून मिळून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जरा जोरदार टाळ होऊन जाऊ देत त्या ठिकाणी अमरेश आणि ऋषिकेश यांच्यासाठी. सुरेख सुरेख या ठिकाणी धावबाद होता या ठिकाणी. फलंदाज म्हणजे 19 धावा फलकावरती लागत आहेत. कौशल या ठिकाणी यायचं आहे. कौशल कौशल लगेच येऊन पैसे घेऊन जायचे तुझे. कौशलच्या एफर्ट साठी 500 रुपये लावले होते दोघांनी. 250 रुपये ऋषिकेश आणि अमरेश असोलकर यांनी. कौशल तुझ्या प्रयत्नासाठी 500 रुपये. अमरेश असोलकर आणि ऋषिकेश कारोडेकर यांच्याकडून 500 रुपये त्या एफर्ट साठी. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 20 धावा. मित्रमंडळ आणि विजय जिमखाना ग्रुप यांच्या वतीने आयोजित पाडवा चषक 2025च्या या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये जो सामना सुरू आहे बाबू स्पोर्ट्स विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी या 2 संघादरम्यान. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 31,000, द्वितीय पारितोषिक 21,000 जे पुरस्कृत केलंय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी. त्यांचा मनापासून आभार व्यक्त करत पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. कोण ठरेल 31,000चा मानकरी, कोण ठरेल 21,000चा मानकरी. 31चे 21 करणारे हा सामना, हा अंतिम फेरीचा सामना या मैदानावरती. 3 षटकात 20 धावांची आवश्यकता आहे. तो हा सामना जिंकण्यासाठी ब्लू स्टार संघाला.
आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती पहिलं षटक या 20 धावांचा बचाव करण्याच्या हेतूने मैदानावरती घेऊन येतोय शुभम लाखे. तर स्ट्राइक एंड वरती मला वाटतं जाईल दुर्गेश, तर नॉन स्ट्राइक एंडला सज्ज होईल अर्थात निखिल कांबळे. 20 धावांचा वाटला, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. अंतिम फेरीचा मुकाबला. आर यू रेडी फॉर द अंतिम फेरी? 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले गेम ऑन. 18 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू त्या ठिकाणी डेड बॉलचा इशारा पंचांकडनं. रेडी नव्हता दुर्गेश. मोठ्या प्रमाणात समर्थन ब्लू स्टार संघाला या मैदानावरती, मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक या मैदानावरती उपस्थित. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंड वरती दुर्गेश, गोलंदाजीच्या मोर्चावरती शुभम. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. डीजे धावाची सुरुवात. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 17 चेंडूत अजूनही 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. कट केलाय चेंडू चाललाय घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूत धावा झाल्यात 5. 15 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि मैदान परिसरामध्ये कोकण लाईव्ह ब्रेकिंगचे संपादक सर्वेसर्वा आणि अखिल मराठा समाजाचे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सीताराम गावडे सर यांचं आगमन होत आहे. सीताराम गावडे सर, आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर सुरुवात, एक आक्रमक सुरुवात, एक आश्वासक सुरुवात ब्लू स्टार सावंतवाडी संघाचे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कट केलाय चेंडू चाललाय घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एका धावेसाठी. एकेरी धावेने संघाची धावसंख्या 6 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत आपण बघतोय 20 धावांचा पाठलाग, 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 6 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावर. 14 धावांची केवळ आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूंच्या खेळामध्ये. दुर्गेश स्ट्राइक एंड वरती, ज्यानं चौकार लगावलाय. पुन्हा एकदा एक ड्राईव्हचा फटका खेळतोय. बॅटची बाहेरची कडा लागले. चेंडू पुन्हा एकदा चाललाय घोषितच्या क्षेत्रातल्या एकेरी धावेसाठी. एक चौकार ठोकल्यानंतर त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा. सातत्यानं धावसंख्या, धावफलक रोटेट ठेवण्याचा विचार, एकंदरीत स्ट्राइक रोटेट ठेवण्याचा विचार या मैदानावरती दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून, त्या अर्थात ब्लू स्टार संघाच्या 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. कट केलाय चेंडू चाललाय पॉइंट वरती. वन बाउन्स सीमा पार चौकार. षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त. केवळ 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बलास बाहेर. पंचांचा निर्णय त्या ठिकाणी बघा, फेअर डिलिव्हरीचा. षटकाची सांगता निर्धाव चेंडूने झाली. अजून केवळ 9 धावांची आवश्यकता. त्यासाठी 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या मोर्चावरती कोणता गोलंदाज येईल दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. स्ट्राइक एंडला तोपर्यंत दुर्गेश सज्ज होतोय आणि पिंट्या गावडे यांचं आगमन होतं. काहीतरी सूचना घेऊन पिंट्या गावडे आले असतील, कारण ज्या ज्यावेळी पिंट्या येतात त्यावेळी काहीतरी वेगळी सूचना घेऊन नक्कीच येत असतात. येस, 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिला चेंडू नवीन षटकातला हलक्या जाताना स्टीअर केला जातोय. चेंडू चाललाय पॉइंटला आणि एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती.
11 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। निखिल कांबळे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे। एक मोठा फटका खेळेल का, दुसरा मोठा फटका खेळेल का, हा सामना या षटकात संपवेल का, ब्लू स्टार संघाला या स्पर्धेचं विजेतेपद पटकावून देईल का। निखिलनं प्रयत्न तर केला मोठा फटका खेळण्याचा, परंतु क्रिकेट हो या प्यार, टायमिंग का बडा महत्व, ते टायमिंग मात्र अचूक रीतीने साधू शकला नाही। केवळ एकेरी धावावरती समाधान। आता मात्र फक्त 7 धावांची आवश्यकता येणाऱ्या एकंदरीत 10 चेंडू मागे हा सामना जिंकण्यासाठी। अमोल केसरकर स्कोरिंगचं काम पाहत आहेत, अतिशय सुंदर स्कोरिंग। पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला होता, चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय, पुन्हा एकदा एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती। आता मात्र धावा हव्या आहेत त्या केवळ 6 धावा आणि त्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत 9। फटाक्यांची आतषबाजी थोड्या वेळ करता थोडीशी मैदानावरती थांबलेली। 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता। निखिल कांबळे स्ट्राइक एंड वरती। नऊ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। हलके हाताने खेळून काढतोय मिड विकेटला गुरु पेडणेकर त्या ठिकाणी। आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे। 8 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक, 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। काय सामना आहे बघा, गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सागर। निखिलनं पुन्हा एकदा प्रयत्न केला, मोठा फटका खेळावा, षटकार ठोकावा, सामना संपवावा। हा नेमका कोणावरती होता सागर, हे नक्कीच मॅच संपल्यानंतर आम्ही तुला विचारू। हा कोणता राग तू बाबूवरती काढला, हे नक्कीच आम्ही मॅच संपल्यानंतर आम्ही आपल्याला विचारू। एक धाव नक्कीच संघाच्या धावफलकावर। धावसंख्या आता मात्र 15 वरती 5 धावांची केवळ आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। दुर्गेशनं हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हर दिशेनं, एक धाव पूर्ण होते, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव प्रयत्न करण्यामध्ये फलंदाज बाद 2 16 धावा धावफलकावरती डीजे अवतार। प्रतिस्पर्धी संघाला मागच्या सामन्याची पुन्हा एकदा आठवण झाली। बाबू सावंतची ती सुंदर डोक्यातनं निघालेली रणनीती, त्या रणनीतीचा पुन्हा एकदा बाबू सावंत या सामन्यामध्ये अवलंब करेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण। मी जसं म्हटलं बाबूनं ते क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा असं बदललं। गुरु पेडणेकर यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य लपता लपत नाही आहे। 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता। बाबूची रणनीती कामी येईल का या सामन्यामध्ये। पहिला चेंडू हलक्या हाताने स्टीअर करतोय, चेंडू पॉइंटला, 1 धाव। आता मात्र सिंगल रोखावे लागतील, या एकेरी धावा रोखाव्या लागतील बाबू आपल्याला। सर्व खेळाडू आतमध्ये आपल्याला तैनात करावे लागतील, कारण 3 धावांची फक्त आवश्यकता। 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 5 चेंडू 3 धावा। यावेळी बघा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु 1 धाव पूर्ण केले गेले। आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे। बाबूची रणनीती, बाबूच त्या ठिकाणी टॅक्टिक आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानावरती चालतंय। पुन्हा एकदा रणनीती आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता, 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा, फीट होतोय फलंदाज
बाबूची रणनीती पुन्हा एकदा रंग लावते, रंग दाखवते। ज्यावेळी फिल्डर त्यांनी सिंगल सेव्हिंग पोझिशनला त्या ठिकाणी तैनात केले, फलंदाजावरती दबाव येतोय, फलंदाज चेंडू खेळताना बीट होतोय आणि एकंदरीत निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती 3 चेंडू 2 धावा। काल अशीच गोलंदाजी महेश डोंगरे यांनी देखील यशला केली होती आणि त्यावेळी देखील परिस्थिती अशीच होती। 3 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। यावेळी मात्र फटका खेळलाय, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेनं, सीमा पार 4 धावा। हा सामना एकंदरीत विजयी ठरतोय तो अर्थात ब्लू स्टार साऊंड विजेता संघ ब्लू स्टार संघाला मनापासून अभिनंदन करतोय। त्याचप्रमाणे या स्पर्धेचा उपविजेता संघ बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी आपले देखील मनापासून आभार आणि या स्पर्धेत समालोचक या नात्यानं मला भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल बाबू सावंत मित्रमंडळ, विजय जिमखाना मित्रमंडळ या दोघांचंही मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन, या ठिकाणी आभार व्यक्त करत आपली या स्पर्धेतून रजा घेतोय। आपली भेट नक्कीच या मैदानावरच्या पुढच्या स्पर्धेमध्ये होईल। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।